तर आता आम्ही आलो आहोत पनवेल हायवेला. तिथे पनवेल हायवेला एक छानपैकी गोनीदा धाबा म्हणून आहे. हे बघा, तुम्हाला दिसत असेल समोर गोनीदा धाबा. एकदम मोठं असा धाबा आहे आणि पुष्कळशी पार्किंग पण आहे. अर्धा तास हाफ ॲन आवर वेटिंग आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा. हां हां, हे आहेत वेळे पार्किंगवाले. ते आता आपली गाडी पण पार्क करतील आणि आतमध्ये जाऊन आलो. अर्धा तास वेटिंग सांगितलं आहे मला. आता म्हटलं आता काय करणार, एवढं लांब आलो आहे. तर नाव काय आमचं? विकास रोकडे. विकास. अच्छा, हे तुम्ही इथेच असता का? अच्छा, पार्किंग वॅलेटला असता तुम्ही. चला करा आमची गाडी पार्किंग. ओके, थँक्यू. चला, तर आम्ही जातो आता. हाफ ॲन आवर वेटिंग सांगितली आम्हाला. तर फॅमिली पण रेडी होते. चला या, घ्या मग गाडी पण. तर मी तुम्हाला आता आतमध्ये नेतो, दाखवतो आतमधून कसा आहे गोनीदा धाबा. तर हे बघा, हे त्याचं एंट्री गेट आहे आणि आज पुष्कळशी गर्दी आहे. पुष्कळ गाड्या पार्किंग आहेत. ह्या बघा, पूर्ण पॅक आहे आणि हा पूर्ण हायवे आहे मुंबई गोवा. गोनीदा धाबा हे आहे एंट्री गोनीदा धाब्याची. आणि आमची फॅमिली वेटिंगला. बाबू ये हे बघ, कुठे आला आमचा गुड्डू, आमचा फ्रान्स कुठे आला. ये चला बॅग घ्यायला सांग. हां ये चला. तर आपण आतमध्ये एंट्री करूया गोनीदा धाबामध्ये. मुलांना प्लेइंग गेमसाठी बरीचशी जागा आहे. बघा, हे आहे गोनीदा धाबा. बरीचसा रश आहे आणि फॅमिली माझी एंट्री करते. आमचा फ्रान्स आणि हे प्ले ग्रुप आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळे आहे, घसरगुंडी आहे. आणि हा एकंदरीत हा असा ॲटमॉस्फिअर आहे. मस्त ॲम्बियन्स आहे, सुंदर. आणि हे इथे मला वाटते अच्छा जिलेबीचं आहे इथे काउंटर. जिलेबी, रबडी, गाजर हलवा. आणि हा एकंदरीत असा हा मस्तपैकी सिटिंग एरिया आहे गोनीदा धाबा. बघा, बरीचशी रश आहे आतमध्ये, तुम्ही पाहू शकता. आणि हे जे दिसत आहे ते टेंट आहेत समोर. त्या टेंटमध्ये पण बसायला अरेंजमेंट आहे, मोठी फॅमिली असेल तर. आणि हा असा आमचा फ्रान्स. सध्या आता आम्ही वेटिंगला आहे. हाफ ॲन आवर सांगितलं आहे. तर आपण बघूया वेटिंगला किती वेळ, कधी आमचा नंबर लागेल तो. तर मी थोडं आणि परत विचारून सुद्धा येतो. आणि हे बघा साहेब, आमचं बघा जरा व्हिडिओ शूट होत आहे. आपण मॅनेजर, काय नाव आपलं? मिलिंद जाधव. मिलिंद जाधव. अरे वा, महाराष्ट्रीयनच आहे. इथे आहे का तुम्ही? मॅनेजर आहे. ते किती वर्ष आहात? आता 4 महिने झाले. 4 महिने झाले. बरीच गर्दी आहे संडे असल्यामुळे. चालेल. हां, तर आमचं बघा जरा टेबल. हां ओके. तर हा बघा सुंदर असा ॲटमॉस्फिअर. आणि आतमध्ये म्युझिक ऑर्केस्ट्रासुद्धा आहे. मी ते दाखवतो तुम्हाला. म्युझिक ऑर्केस्ट्रा. बरीचशी लोकं वेटिंगला आहेत. हा म्युझिक सुद्धा आहे. हे आहे लाईव्ह म्युझिक सुद्धा आहे इथे. सुद्धा काउंटर आहे. वीकेंड असल्यामुळे बरीचशी गर्दी आहे. लाईव्ह म्युझिक तुम्ही एन्जॉय करू शकता खाता. तर हा असा एकंदरीत मस्त सुंदर ॲम्बियन्स आहे. पुढे पण मी दाखवतो तुम्हाला अजून काय आहे. मला ते बार काउंटरसुद्धा आहे इथे. तर आपण तोही दाखवतो मी तुम्हाला. मस्तपैकी सुंदर ॲम्बियन्स आहे हा गोनीदा धाबाला. हे बघा, बार काउंटरला काही वाईन्स पण ठेवलेले आहेत. हा बार काउंटर आहे. आतमध्ये मला वाटते रिसेप्शन आहे त्यांचं. आणि हे आहे टेंटमध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता. असाच एक धाबा आपण शूट केला होता, गझिबो धाबा. तो सुद्धा पनवेललाच होता. आणि हा आहे गोनीदा धाबा. हे बघा, मस्तपैकी काउंटर शूट होत आहे. फॅमिलीज बसल्या आहेत सगळ्या. आणि
एकंदरीत सगळा हा बाहेरचा आणि इथे मस्त तुम्ही लाईव्ह ऑर्केस्ट्रा तुम्ही एन्जॉय करू शकता, सुंदर एकदम. आणि हा एकंदरीत सगळा बाहेरचा ॲटमॉस्फिअर, ॲम्बियन्स फार सुंदर आहे. बऱ्याचशा फॅमिली वेटिंगमध्ये आहेत. तर आमचाही नंबर बघतो आणि मी तुम्हाला एकंदरीत सगळा हा दाखवला धाबा. आणि आमचा फ्रान्स पण एन्जॉय करत आहे. गुड्डू आमचा फ्रान्स जातो तो ते खेळायला जातो. डान्स करा. लाईव्ह म्युझिक सॉन्ग लागलाय मस्त. आणि हा धाबा एकदम हायवे टचच आहे मस्तपैकी. मुंबई गोवा रोडलाच एकदम हायवे टच आहे मस्त. आणि लहान मुलांना खेळण्यासाठी आहे बघा, मुलं एन्जॉय पण करत आहेत. हां ती खुर्ची आहे, बस जा तिथे. आपण बघूया आपला नंबर केव्हा लागतो तो. तर आम्ही भेटू तुम्हाला आमच्या DJ येतील, आम्हाला टेबल मिळेल काउंट त्यावेळी. तर आपण भेटू आणि एकंदरीत हा सगळा छान बोलीला धाबा. लाईव्ह म्युझिक पण चालू आहे मस्तपैकी. बरेचसे ह्या हायवेला मोस्टली धाबेच आहेत बऱ्यापैकी. आता आम्हाला टेबल मिळालं आहे जवळजवळ अर्ध्या तासानंतर. हे बघा आम्ही बसलो आहे सगळे. तर आता बघू आम्ही ऑर्डर काय मागवतो. मुली चॉईस करतायत काय ऑर्डर मागवायची. सगळं हे वन टाईम सांगा ते ना. ते बोंबील आहे का बघ. बोंबील हां सगळं एकाच वेळी सांगा. हां ठीक आहे. मस्त लाईव्ह म्युझिक आहे आतमध्ये, आपण बघूया. सुंदर असा सॉन्ग चालू आहे आतमध्ये. मला वाटते कॉपीराईट पण येईल. सब एक ही साथ लावा, बाद में ऑर्डर आता नहीं है भाई, बहुत टाइम जाता है. तो वेटिंग था ना. आम्ही स्टार्टर सांगितलं आहे मस्तपैकी 3. काय सांगितलं आहे बाबा, काय सांगितलं आहे. एक वेज क्रिस्पी सांगितली आहे कारण जुईला वेज क्रिस्पी लागते. आणि चिकन लॉलीपॉप आणि सांग काय ते बोंबील रवा फ्राय सांगितलं आहे. हां हे चिकन लॉलीपॉप, तुला बोंबील फ्राय. तर आता बोंबील रवा फ्राय मागवले स्टार्टरमध्ये आणि लगेचच आम्हाला मेन कोर्स पण द्यायचा आहे. हां आमच्या बाबूला पण भूक लागली आहे. हां तुला काय पाहिजे बघ, तुला काय पाहिजे, बाबूला काय पाहिजे, काय पाहिजे. गाडीचं काय दिलंय. हां चावी नाही दिली, नंबर आहे. आपलं हे ठेवलंय. फ्रान्स पण एन्जॉय
आता फ्रान्स मस्तपैकी एन्जॉय करतोय. साईडला अरे वा बाय 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 बाय. आणि मस्तपैकी सॉन्ग पण पाठीमागे चालू आहे. मस्त ओल्ड सॉन्ग आहे. गाणी अशी बरी वाटतात ॲम्बियन्समध्ये. आणि ॲम्बियन्स तुम्ही बघा मस्तपैकी छान ॲम्बियन्स आहे एकदम. तर आम्ही आता वाट बघतो आमच्या डिशची. आल्यावर मी तुम्हाला दाखवतो. आता आमचं पहिलं स्टार्टर आलं आहे व्हेज क्रिस्पी. हे बघा हे आहे व्हेज क्रिस्पी. आता व्हेज क्रिस्पी आलं आहे. अजून चिकन लॉलीपॉप आणि बोंबील रवा मसाला यायचा आहे. तो पण मी दाखवतो तुम्हाला. तो पण आम्ही एन्जॉय करतो हा व्हेज क्रिस्पी. आता आमचा चिकन लॉलीपॉप आला आहे. तो दाखवतो मी तुम्हाला. चिकन लॉलीपॉप अजून एक नॉनव्हेजची डिश आली आहे जी बोंबील रवा फ्राय आहे. दाखवतो तुम्हाला. हे आहे बोंबील रवा फ्राय स्टार्टरमधलं. आमचा फ्रान्स बाबू. तर आम्ही पण आता एन्जॉय करतो. तुम्ही पण या. तर आता आमचा मेन कोर्स आला आहे. हे बघा रोट्या, हे बटर रोटी, बटर कुलचा आणि बटर कुलचा मम्मीच्या आले. आमचा फ्रान्स मस्तपैकी आता खेळतो इथे. कुलचे आहे फ्रान्स. डान्स करा डान्स करा. ये इकडे. आणि हे काय आहे? नवाबी स्पेशल. नवाबी स्पेशल. तर एक आहे चिकन नवाबी स्पेशल. ते दाखवतो तुम्हाला. आउट 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 फ्रान्स आउट आउट. ये 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 नाही नाही पीस ही डिश आहे ती मुर्ग नवाबी स्पेशल. नवाबी स्पेशल. मस्तपैकी आता आम्ही एन्जॉय करतो. करा चालू. मुर्ग नवाबी स्पेशल. डान्स करा बाबू डान्स करा. डान्स करा. आमचं पनीरमध्ये अजून एक डिश आहे पनीर लाहोर. ही मी दाखवतो तुम्हाला. तर अशा एकंदरीत आमच्या या सगळ्या डिश झाल्या आहेत. आणि माझ्या मुलीने घरून कोलमी भात आणला होता. हा बघा
कोलंबी राईस आहे, तो पण आम्ही आता एकत्रच खाल्ला. त्यामुळे मस्तपैकी आमचं छान जेवण झालं आहे गोनीदा धाबामध्ये. मी तुम्हाला मगाशी दाखवलं एंट्री गेट त्याचं गोनीदा धाबा. एकंदरीत जेवण छान होतं आणि आता आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही परत निघणार आमच्या घरी जायला. अँड टिल देन बाय अँड टेक केअर, गुड नाईट. आणि असंच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काय कमेंट्स असेल तर कमेंट्स लिहा. टिल देन बाय अँड टेक केअर. बाय करा. आता जेवण झाल्यावर एक छोटीशी मस्तपैकी स्वीट डिश आम्ही मागवली आहे. ती आहे गाजर हलवा आणि दही रबडी, जिलेबी रबडी. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा आहे गाजर हलवा मस्तपैकी स्वीट डिश. आणि या काउंटरला तुम्हाला इथे मिळते. ते होते जिलेबी आणि त्याच्यामध्ये रबडी मिक्स करून ते आम्हाला जिलेबी रबडी अशा 2 डिश आहेत ज्या स्वीट डिश आहेत. आता जेवण आमचं झालं आहे तर आम्ही मस्तपैकी आता एन्जॉय करतो आहे. या वा मस्त आहे. ही आहे जिलेबी रबडी. हे बघा मस्तपैकी. तुम्ही ट्राय करा जिलेबी रबडी. अशा 2 डिश आम्ही मस्तपैकी स्वीट डिश घेतल्या जेवल्यानंतर. इकडे जा बाबू. तुझा पाहिजे स्वीट डिश बाबू. फॅमिली स्वीट डिश एन्जॉय करते मस्तपैकी. एक आहे गाजरचा हलवा आणि दुसरी आहे रबडी जिलेबी. चला एन्जॉय करा. हां पन्नास बाबू, पन्नास पन्नास. गुड्डू आमच्या बसला. चला झोपाळ्यामध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे बघ इकडे बघ, हे बघ.